नमस्कार, मी मुस्कान. आपण पाहतात माय मराठी टीव्ही. रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही. पाहूयात आताची महत्त्वाची बातमी. कराड शहर वाहतूक शाखेने मोटरसायकल चोरट्यास चोरीच्या मोटरसायकलसह पकडले. इचलकरंजी येथून मोटरसायकलची केली होती चोरी. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दिनांक 8/4/2025 रोजी पोलीस शिपाई नवनाथ पाटील व पोलीस हवालदार अमोल पवार हे मलकापूर फाटा कराड येथे कर्तव्यावर असताना सायंकाळी 6च्या सुमारास इसम नामे रोहित रावसाहेब पाटील वय 29 वर्ष राहणार कुंदी जिल्हा सांगली हा त्याच्या ताब्यातील काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल क्रमांक MS10CL1216 ही मोटरसायकल घेऊन जात असताना त्यास थांबवून कागदपत्रांची पाहणी व मागणी केली असता त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची कागदपत्रे मिळून न आल्याने व तो संशयास्पद व उडवाउडवीची उत्तरे देत असल्यामुळे त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता सदर गाडी इचलकरंजी शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 13/2020 IPC 379 प्रमाणे दिनांक 20/1/2020 रोजी इचलकरंजी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. सदर बाबत इचलकरंजी शहर पोलीस ठाणे येथील प्रभारी अधिकारी यांना संपर्क केला असता त्यांनी पोलीस नाईक बेग यांना पाठविले. बेग यांच्या ताब्यात मोटरसायकल व संशयित आरोपी यांना देण्यात आले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली गडुकर सातारा, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी कराड वाहतूक नियंत्रण शाखा, पोलीस शिपाई नवनाथ पाटील, पोलीस हवालदार अमोल पवार, ASI संजय चव्हाण, पोलीस नाईक महेंद्र सावंत यांनी केली.